पोलीस हिरासतमध्ये असलेल्या हरिसिंग राठोड यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीसह इतर 4 जणांविरुद्ध हदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। हदगाव येथे बाजार समितीच्या जागेवर हरिसिंग राठोड यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून हरिसिंग राठोड यांना अटकही करण्यात आली होती। दरम्यान राठोड यांना अचानक घबराट होत असल्यामुळे त्यांना हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। तर या घटनेमुळे काही काळ शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कृषी उत्पन्न बाजार समितीनं कोणतीही पूर्वसूचना न देता आमचं घर पाडलं आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। तर घर पाडल्याच्या तणावामुळे हरिसिंग राठोड यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूस बाजार समिती सभापती आणि कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन देखील जबाबदार असल्याची तक्रार मयत हरिसिंग राठोड यांचा मुलगा यांनी दिली। तर सभापती शामराव चव्हाण, सचिव अविनाश जाधव, किशोर वानखेडे, प्रदीप चव्हाण, संदीप चव्हाण यांच्यावर भारतीय दंडात्मक विधानानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। तर नांदेड येथील शासकीय जिल्हा रुग्णालय येथे प्रेताचं शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी ते प्रेत थेट पोलीस ठाणे हदगाव या ठिकाणी आणलं। मयत राठोड यांच्या नातेवाईकांनी संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा पार्थिव घेणार नाही असा पवित्रा घेतला होता। तसेच पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांची तडकाफडकी बदली करावी आणि काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी नातेवाईकांकडून मोठी ताकदही लावली होती। त्यासाठी तब्बल 4 तास प्रेत हे पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आलं, परंतु या प्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्यानं संतप्त नातेवाईकांनी प्रेत ताब्यात न घेता ते पोलीस ठाण्यात सोडून निघून गेले। डॉक्टर पांडुरंग पावडे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे कार्यरत असून आज दुपारी 2:20 दरम्यान एक हरिसिंग चंगा राठोड ज्यांचे वय अंदाजे 55 वर्ष असेल असा एक इसम त्यांच्या नातेवाईकांनी आणून ॲडमिट केला। तो आणला तेव्हा त्याचे म्हणजे तो मृतावस्थेत दाखल झाला, आपल्याकडे आला तेव्हाच तो मृतावस्थेत दाखल झालेला होता। पोलिसांनी आणला होता की नातेवाईकांनी? नाही, नातेवाईक होते, म्हणजे थोडं काय लक्ष दिलं नाही, आणल्यानंतर कारण क्वार्टरच ठेवलं होतं। बॉडीवर काही मारहाणीचे काही फ्रंट वगैरे तसं काय वरण काय नाही दिसलं। काय वाटते कशामुळे मृत्यू झाला असं? तसं आता तर काही सांगता येणार नाही, पोस्टमॉर्टम नंतर पूर्ण PM नंतर त्याचा रिपोर्ट दिला आहे। 353, 332, 504, 506, 534 गुन्हा रजिस्टर नंबर 14/19 दाखल आहे। त्याच्यामध्ये या इसमाला अटक केली होती, आमच्या अटकेतच होता तो। काल संध्याकाळी अटक दाखवली होती। त्याच्यानंतर आज सकाळी त्याला रिमांडला न्यायचं होतं म्हणून त्याला बाहेर काढलं होतं आणि जेवण दिलं। जेवण दिल्यानंतर रिमांडला नेत असताना तो छातीत दुखायला लागला म्हणाला आणि त्याला घाम आल्यानंतर लगेच तातडीनं हॉस्पिटल जवळच आहे, आम्ही लगेच त्याला ॲडमिट केलं, पण तिथं जाऊपर्यंत नाही झालं। आता हे पंचनामा हे चुकीचा गुन्हा दाखल करून ह्या माझ्या भावावर आरोप दाखल करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं आणि पोलीस कस्टडीमध्ये रात्रभर मारहाण करून त्याला कसल्याही प्रकारे बिमारी नाही, एक गोळीसुद्धा घेतलेली नाही आणि अशा प्रकारे मारहाण करून मयत झाल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये आणून त्यांनी इथं आणून टाकलेलं आहे। आणि कोणी बघू लागले म्हणे लेकरं कोणी, तर ते बघू सुद्धा दिले नाही म्हणे त्यांना, आणि त्याचं कोणीच नाही तिथं, मेलं तिथं दवाखान्यामध्ये पोलीस स्टेशनमध्येच। आणि ह्या पोलीस स्टेशनच्या जे काही लोक याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही लाश इथून नेणार नाही। हे पोलीस स्टेशनवर पोलीस PSI या लोकांवर पूर्ण गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतरच आम्ही नेणार। प्रतिनिधी लक्ष्मण पाटील, NTV न्यूज मराठी, हदगाव, नांदेड।